अरे आला मग बघणे आलं बरं गाडी घेऊन खादोड्याची नाही का? हो इकडे इकडे शिवरायला वाटते ते. चल इकडे रे इकडे इकडे इकडे. लवकर येत जा ना. का लग्न होय का हे? 2 ले लागलं 3 ले लागलं तर लवकर निपटा लागते ना. 1 वाजून राहिला नाही का? मग चल पटकन ते लुटेऱ्या नाश्ता करून गेला तिथं वाट पाहू राहिला आपली. मग काय तर चल आम्ही बसतो मागच्या सीटवर आणि तू गाडी सुरू कर लवकर. हा चल लवकर. त्याला पहिले सांगून द्या ना फोन करून ते डोळे इकडे बांधून ठेव म्हणा. ओके आपण दिसायचं ना तिघं. सांगितलं ना त्याला म्हणलं तू डोळे इकडे बांधून ठेव म्हणलं. आमची गाडी 5 मिनिटात पोहोचू राहिली. सांगितलं त्याला फोन केला ना. शिवलालचा आलता मला फोन. हो ना मला गडबडच आहे ना. हो मीच आता गाडी हे पंक्चर आहे म्हणून इकडे घेऊन आलो पटकन. आपल्याला 1 घंटे कव्हर करणं सगळं आता. हा तुम्ही त्याला पटकन फोन लावा. रोडवर ये म्हणा पट्टी बांधून. सटकन फोन करा त्याला. हेलो चंपक कान टूटे बोल रहा मैं. तो क्या बोलता वो आदमी आ गया क्या बराबर? है टाइम पर रास्ते पर आ गया क्या? आणि ते वाटते कांतुटी रस्त्यावर आता काय म्हणते ती. अरे आलेला हो ना भाऊ इथं मी पट्टी बांधून उभा हो ना 5 मिनिटात गाडी टच होऊन राहिली म्हणते तर. हॅलो हो माणूस तयार आहे म्हणलं दादा लवकर या तुम्ही. हो पट्टी बांधून आता इथं उभा केलेला आहे मी. तुम्ही 2 मिनिटात पोहोचतो अजून आलेच ना तुम्ही. ठीक आहे ठीक आहे. गाडी मागेच आहे तुमच्या. 30 सेकंदामध्ये तिथं पोहोचून जाईल. पट्टी फिट बांधलेली आहे ना पट्टी. तेच म्हणलं पक्की बांधून घ्या पट्टी ते. अजिबात असतं दिसतं कामा नाही. तेच म्हणलं. नाही नाही काही अडचण नाही बिलकुल अजिबात दिसत नाही त्याला. पट्टी फिट बांधलेली आहे चांगला असा म्हणजे कपडा असा चांगला मजबूत आहे जाळा आहे. विषय नाही त्याचा. हो या लवकर या फक्त. 15 सेकंदात तिथं टच आहो मी. ड्रायव्हर साहेब करा सुरू करा चाबी लावा. चला ओके. चला गाडी आली बसा आता अंदर. चला हो चला चला म्हणलं साहेब. हे आता घ्या यायला तुमच्या हवाले करा आणि घेऊन जा. पट्टी फिट बांधलेली आहे काही टेन्शनचं काम नाही. तुम्ही त्याच्या मागं राहा जर काढली आहे ना तर लक्ष ठेवा. अरे नाही काढत ना भाऊ अजून एक दुसरी बांधा बावा. नाही तर शेला घ्या अजून बांधा. काय माणसं आहे. नाही तुम्हाला एकच सांगतो शेवटचं. कारण की तुम्ही जर का पट्टी काढली डोळ्यावरून पाहिलं लपून गिपून खालून आणि ते जर आमच्या लक्षात आलं 10,000 फिटले तुम्ही काय रुपया देणार नाही. रुपया समजलं ना. तेच म्हणलं. पट्टीतून पाहिलं तर ती देत नाही म्हणते नाही. अरे मी कायले पाहतो. चला किती लोक आहेत हे किती आहे कितीत म्हणलं आले किती इथं गाडीत मला काही समजून नाही राहिला. आता कुठं नेताना काय करतात ते नाही. चांगले माणसं आहे 3 माणसं आहेत. हो तर फक्त आता तू जाय माय 500 रुपये बी आणजो यायच्यापासून. भाऊ माझ्याजवळ माय 500 देजा म्हणलं यायच्यापाशी. 500 नाही 1000 घे जा. फक्त कसं सध्या गडबड नका करू. पूर्ण काम होऊ द्या म्हणलं. चाबी बनवू द्या आमचे कागदपत्र बाहेर येऊ द्या. चला घ्या म्हणलं दादा याची थैरी घे तू. ड्रायव्हर साहेब उघडा म्हणलं गेट त्या. चला भाऊ पुढे पुढे चला चला पुढे. काय काय समजायला मार्ग नाही. कुठं आहे हो भाऊ आपण कुठं आलो कुठं म्हणलं. तुम्हाला काय करावं लागते हो? कुठं आलं काय आलं भले चौकशाला दिसतं मला तुम्ही. चला ना पुढे पुढे. आम्ही चौघे भाऊ इथं. तुम्हाला काय करावं लागते? चला दादा घ्या म्हणलं यायला पुढे पुढे. हात धरला ना. चला पुढे पुढे. मी माझं ठेवले आहे. चला. हॅलो शिवाल भाऊ. तर आम्ही पोहोचलो म्हणलं आता. पुढच्या सूचना सांगा आता काय करायचं तर. चला ठीक आहे म्हणजे आतापर्यंत तर काही अडचण आली नाही का? पट्टी गिट्टी व्यवस्थित बांधून आहे त्याची. हो फक्त कसं आहे एक महत्त्वाची गोष्ट ध्यानात ठेवा. एकमेकाचे नावं घेऊ नका तुम्ही काय दादा दादा करा. नाही तर ते लय चत्र आहे बरं ते मामा लुटे रे. कंदील बुडा नाही तर मग का आबाजी कसं. नाही तर कसं करसान घोर तुम्ही. ते सगळ्याला टच करून द्या त्या विषयावर. आणि महत्त्वाची गोष्ट त्याला आता एका ठिकाणी बसून ठेवा आणि त्याच्यावर वाच करासाठी एका जणाला थांबायला लावा. आणि आपलं बाया मंडळीला सांगून द्या लवकरात लवकर दरवाजे जे काही आपले पासवर्डचे आहे ते उघडून ठेवून द्या म्हणा. तिजोरीची रूमपर्यंत पोहोचून जाईल म्हणा डायरेक्ट. बरोबर ठीक आहे ना काही हरकत नाही. तर बाकी मॅडमचं काही म्हणजे घाई तर नाही करून राहिलं तिथून यासाठी. म्हणजे आता मग गाडी घेऊन मी निघू का कसं काय करू यायले कामं कमी लावून देऊन. 10 मिनिटात तुम्ही त्याला कामं कमी लावून द्या आणि गाडी जवळपास येऊन जाईल आसपास. कारण की अजून तुम्हाला हॉस्पिटलला जायचं आहे ना. तर इथं मी आता सगळं बरोबर आता टाईमपास करतो 2 वाजेपर्यंत. 2 वाजेपर्यंत तुझी गाडी इथं आली पाहिजे. ठीक आहे बरोबर ठीक आहे ना. हो काही हरकत नाही. मी आसपास जवळपासच थांबतो. तो या फोन आला की मी जिनिंगमध्ये येऊन जातो. मग नंतर मग हॉस्पिटलला 1 घंटा अजून कवर होते. जमलं मग. हो आपल्याला 3 वाजेपर्यंत मॅडमला तिथं पोहोचू द्यायचं नाही. आणि त्याला सांगून ठेवा 3 पर्यंत पूर्ण झालं पाहिजे म्हणा तुमचं. आणि बाकी आता अजून काही अडचण आहे का? अडचण एवढीच आहे की आता समजा ते तिजोरीपर्यंत पोहोचले तर मग पुढे काय करायचं बाबा. म्हणजे ते पैसा गिसा काढल्यावर त्याच्या सूचना मी कंदीला बजेल देतो काय करायचं त्याची काळजी नका करू तुम्ही. हो फक्त आता तिथपर्यंत त्याला पोहोचू द्या. ठीक आहे तुम्ही आता लवकरात लवकर निघायचा प्रयत्न करा. त्याला कामं कमी लावून द्या. हो ठीक आहे मग. हो काही वांधा नाही. आलं का घर आलं का म्हणलं. कुठं आहे तिजोरी दाखवून द्या पटकन मला. आणि पटकन मी चाबी बनवून देतो त्याची. कुठं आहे तिथं घेऊन चला म्हणलं. हो जाऊ ना. पाणी गिनी घ्या तुम्ही. पाणी घ्या. हो त्याच्यानंतर आपण त्या रूममध्ये जायचं आहे. तिथं तुम्हाला डोळे बंद करून आपल्या चाबी बनवता येतील तुम्हाला. बिलकुल ना. हो सगळं साहित्य आहे मापाशी. फक्त तुम्ही ते तिजोरी दाखवा मला कुठं आहे इथं.
हो दाखवा ते कुठं आहे. हो ना, तेच करायसाठी आलो ना आपण. आम्ही काही इथं काय तुम्हाला काय जेवासाठी बोलावलं का? थांबा इथं बसा तुम्ही 5 मिनिटं, पाणी घ्या आणि नंतर तुम्हाला त्या रूममध्ये आम्ही घेऊन जाऊ. दादा, झाला का तुमचं, आटपलं का? मी काय म्हणतो, यायले आपलं पाणी घेऊन या म्हणलं दादा. एक खेप पाणी घेऊन घेतले आहे ना, की मग कसं कामोकामी लागता येते मग. हो ना, हो ना, तेच सांगितलं मी. हो, दादाला तेच सांगितलं लाईन ते करून राहिले बरोबर, काही वांधा नाही. बसून ठेवा इथं, पाणी येऊन जाईल. जाय म्हणलं कशा लवकर जाय आणि आपलं बायाला सांगून दे लवकर मला तिकडचे दरवाजे पुरे ओपन करा, सीसीटीव्ही कॅमेरे बंद करा आणि लवकरात लवकर आपल्या तिजोरीचे ज्या रूम आहे तिथपर्यंत जाऊन पोहोचा म्हणा. बरोबर, जातो मग मी. पाणी घेऊन येतो. हो, आणतो पाणी घेऊन येतो मी. बसा तुम्ही इथं. बसा, आलोच 2 मिनिटात. आले ना, आले तरी ते तिथं बसून ठेवलं त्याले. पाणी नेण्यासाठी आलो मी, तुम्हाला सांगायला आलो. हो, तुम्ही ते दरवाजे सगळे उघडे करा डायरेक्ट आपली तिजोरीच्या खोलीपर्यंत. मग तिथं घेऊन जाणार आम्ही तिथे त्याले. सीसीटीव्ही हे ते बंद केले का सगळे? तर कधीचे केले आम्ही, अर्धा तास झाला बंद केले. ते वायर वळला आणि झालं बंद पडले सगळे. आता आम्ही मग लागू का काम कमी, तुम्ही त्याला पाणी द्या आणि बसून ठेवा. आम्ही 10 मिनिटाच्या आत ते सगळे ओपन करून घेतो दरवाजे. बरं, माहित आहे ना ते कसे काय ओपन करायचे, ते पासवर्ड माहित आहेत ना? त्याने सांगितलं ना मला, आपलं काय शिवला दार उघड, बबन दार उघड, कशा दार उघड, त्याच्यानंतर अंदर तर 420. बस एवढंच ना. हो, तेवढंच आहेच म्हणा, पण मग ते जर त्यानं बदलले असेल तर मग बदलले असले तरी सांगितलं ना त्यानं रिसेट करायचे म्हणून. आता माझ्या आवाजात ते रिसेट होते ना. हो, किंवा आता त्यानं जर समजा दुसरे बदलले असेल तर मी म्हणेन पासवर्ड चेंज असं सांगितलं म्हणजे आमच्या घरच्या आहे ना. बस तेच म्हणलं, माहित आहे का नाही, मला सांगितलं त्यानं. आता जा तुम्ही, लागा कामोकामी. मी त्याला पाणी जरा एखादी काजूची भरडी दिली चालते का? म्हणजे कसं बोलण्या खाण्या ते टाइम पासून जाते. आता आपल्या घरचं चाललं काही देऊन द्या, जे लागेल ते द्या त्याला, काही विषय नाही. हो, आम्ही बस 10 ते 12 मिनिटांनी ओके करून टाकतो. काही वांधा नाही. बरं, ठीक आहे मग. हो, मी पाणी घेऊन जातो तोपर्यंत. हो, लागा तुम्ही कामोकामी. आता कधीला बुजी सगळी विस्त तुमच्यावर आहे काय? हो, मला कसं जाणं महत्वाचं आहे. हो, कारण की बराच वेळ झालेला आहे. मी जवळपास थांबतो तिथं, जितका उशीर करता येईल तितकं मी तिथं टाइमपास करतो. पण आता मी इथं काही थांबू शकणार नाही. आता तुम्ही बाकीचं बरोबर पहा, बायाचे पासवर्ड सेटिंग झाले की शेवटच्या खोलीत डायरेक्ट यायला घेऊन जायचं लुटेरेले आणि डायरेक्ट पटापट तिजोऱ्या 2 खोलायला लावा दिले. जितका माल निघते तितका वेळ काढून घ्या, बाकी नंतर पाहू पुढचं पुढे. सध्याचं 2 तिजोऱ्या खाली करा आणि मोकळं करा दिले. बरोबर, ठीक आहे ना. हो ना, पहिली म्हणतो ते कागदपत्राची, हो दुसरी बा खोल म्हणतो एक, नाही का? झालं मग संग मग 2 चाब्या बनवून घेतो, 2 तिजोऱ्या खोलून घेतो. मग मी काय म्हणतो, नंतर मग सगळं जमा करून कसं काय करायचं म्हणलं. येते तुम्हाला त्याची सूचना येतेच तुम्हाला. शिवलाल भाऊ फोन करते बरोबर. विषय नाही त्याचा, काही टेन्शन नाही. फक्त तुम्ही तिथपर्यंत पोहोचणं महत्वाचं आहे पहिल्या. चला, आम्ही तिकडे सांभाळतो मग. हो, डॉक्टर साहेब मॅडमले कसं तिकडे आम्ही सांभाळतो, तुम्ही इकडे सांभाळा. फक्त मामा लुटायले अजिबात कानोकान खबर लागली नाही पाहिजे. नाही तर 100% बा हिसा पाडते पडते. नाही, हिसा काय पाडते रे, त्याला अजून काहीच नाही लागलं खबर. आता मुंगशीराम आहेच ना त्याच्यापाशी बसून. हो, त्याला नाही चकचुकच मी. हो, फक्त आपल्याला कसं 3 वाजेपर्यंत तू त्याला येऊ नको देऊ. एवढं काम कर, नाही तर मग कसं घोर होईल बरं. हो, तेवढा वेळ लागतेच. आता बायाचं अजून काहीच नाही झालं तिकडं. हो, आता ते अजून किती टाइम लावते काय सांगा. होते ना 5 मिनिटात आता होते त्याचं काम. तुम्ही फक्त आता गडबड नका करू. हो, याचा नाश्ता झाला की सटकन त्याला तिथे घेऊन जा. चला येतो मी. बाकी आता बरोबर शुभेच्छा तुम्हाला. चला येतो मी. बबनराव गेले, शिवलाल तिकडेच, नाही का? हो, सगळे आता आपल्यावर साहेब कार्यक्रम पुरा. हो, तर आता तू जाय. हो, बायानं किती दरवाजे उघडे का नाही उघडे, काय प्रकरण सुरू आहे, तू तिकडे जाऊन पाहून येईन, मला सांगा दे. आणि नंतर मी इथं बसतो याच्या जोडा. हो, हे चला काय बरं बोलण्यात नाही. मुंगशीरामच्या गोत्यात आणा नाही. मी बसतो त्याच्यापाशी तोपर्यंत. जाय तू आता, तू बरोबर मी इकडे टाइमपास करतो. हो, त्याचं काम झालं बरोबर मला सांगाले. चल जाय अंदर आता. बरोबर, ठीक आहे ना. हो, चला तुम्ही चला ना बा. हो, चला. आता हिनं पासवर्ड असा ठेवलाय बाईनं. आता मला माझ्या घरच्याचं नाव घ्या लागते. हो ना, आता काय करावं. आता शिवलाल दार उघड, शिवलाल दार उघड, खाजोडे मॅडम इज कमिंग. खाजोडीनं पासवर्ड चेंज केले हो म्हणलं मंजुळा. हो, दुसरा म्हण आता रिसेट करते. तर काही जमत नाही ते आता. शिवलाल जमत नाही. मला तेच वाटून राहिलं, बदलली ना आता, नाही का? बरं, ठीक आहे ना. खाजोडे मॅडम इज कमिंग. पासवर्ड बदलना है. नवीन पासवर्ड एकच टाकतो. हाँ, सभी दरवाजों का एक ही पासवर्ड बनाना चाहते हैं. मंजुळा दार उघड, मंजुळा दार उघड. सभी दरवाजे खुल जाए. मंजुळा दार उघड, मंजुळा दार उघड. तीसरा दरवाजा, मंजुळा दार उघड, मंजुळा दार उघड. चला म्हणलं आता. तिथून जा लागते ना दार उघडून. चला आतमध्ये आता. चला या माझ्या मागे आता. हो, चला या लवकर. हो, काय झालं म्हणलं. हो, इथपर्यंत आल्या तुम्ही. आता शेवटचाच आहे दरवाजा हे. उघडा नाही पटकन. काय याचं तर काय कोणता पासवर्ड आहे म्हणा ना पटकन. तेच चालू आहे ना आमचं. ते दरवाजे आम्ही बातच बदलले. रिसेट करून आम्ही दरवाजे उघडले इथं आलो. पण हे दरवाजा आम्ही रिसेट करून पाहिला. 420 म्हटलं तरी ते उघडत नाही. दुसरा आकडा टाकला. 422 म्हटलं तरी आला नाही. 423 नाही आलं. आता हे कसं काय करावं हे समजूनच नाही राहिलं. बापरे, मग तापच झाले आता. म्हणजे काय, म्हणजे 420 म्हटलं तर येत नाही का? दुसरा बदलला आकडा तरी नाही येत का? येऊनच नाही राहिला आकडा. म्हणा बरं एक वेळ मंजुळाबाई डबल म्हणा. रिसेट करा म्हणा. पासवर्ड चेंज करना है. खाजोड मॅडम इज कमिंग. पासवर्ड इज 431.
पाहतो उघडतच नाही, दुसरा करून पाहतो अजून. हा, पासवर्ड चेंज करणं आहे. पासवर्ड इज 425. बापरे, कसं आता हे दरवाजाच नाही उघडून राहिला, तापत झाली. आता काय करावं म्हणलं. ना मग तीच म्हटलं आता काय करावं, आता याचा मार्गच नाही समजून राहिला. कारण की किती आकडे बदलले तरी ते होऊनच नाही राहिला चीज. आता तुम्ही त्याला फोन करा, आमच्या घरच्या भावाले. हो, काय सांगतील ते ऐका आणि 1 मिनिट मी मग बघते काय करायचं ते. बरोबर, पाहतो बा लावून फोन. हो, बाहेर झाला की थोडीशी रेंज इथं कमी आहे. हो, आलोच मी. लवकर या आणि पटकन सांगा काय आहे ते. हो, त्याला म्हणा काहीतरी आयडिया सांगा म्हणा. हे 420 आकडा काही खुलून नाही राहिला म्हणा ते. सांगा ते काय आहे ते. कशाने काय फोन केला बाबा आता. हो मॅडम, म्हटलं मी 2 मिनिटात आलो. महत्वाचा फोन आहे आपला, कंपनीचा फोन आहे. या लवकर या आता. आणि बबनरावांना पण फोन करून द्या लवकर. हो, लवकर या म्हणा आता. 1:30 वाजून राहिला ना. निघायचं आहे लवकर मला. त्याला फोन लावतो मी. बहुतेक आलता त्याचा फोन. झालं म्हणजे जवळपास पंक्चर काढणं झालं म्हणे. आलोच मी. त्याला फोन लावतो आणि हे बोलून घेतो. आलोच मी. हॅलो, काय फोन नको लावणार ज्या. मी तिथं मॅडम आहे ना बा. बोलण्या ते टाइमपास चालू आहे माझ्या काही करणं. तुम्ही कामं करा ना तुमचे जे सांगितले ते. उघडले का ते दरवाजे हे ते उघडले का, गेले नाही का तिथं ते. पोहोचले नाही का तिथोरीपर्यंत. ना तेच तर म्हणा झाला. हे बा कसं झालं, हे सगळे दरवाजे उघडले पहिले. तर ते तिथचा जे आहे का 420 नंबरचा पासवर्ड आहे ते अंदरचा. ते मेन दरवाजा खुलून नाही राहिला. तिथं चेंज करून पाहिले, बदलून पाहिले नंबर 421, 425, 825 काय जे म्हणशील ते आकडे टाकले, पण ते खुलून नाही राहिलं म्हणते. आली मोठी खुशी वाटते बाबा आता. मग काय तेच तर उघडले पाहिजे दरवाजे. मग तर तिजोऱ्या दिसल्या असत्या. मग दुसरा नंबर टाका ना म्हणा, अजून आकडे टाकून पहा. आपण कोणता टाका, काय टाका सांगा ना जरासं. म्हणून तर तुम्हाला फोन लावला. मग तुमच्याकडच्या बाई म्हणे फोन लावा म्हणे, विचारून काहीतरी मार्गदर्शन घ्या म्हणे तुमचं. असं काय केलं असं म्हणा मॅडमने. पासवर्ड कसं काय आता तिथं आता रिसेट केला तर चेंज व्हायलाच पाहिजे होता ना. म्हणा बाकीचे झाले हे कोण नाही होत. मला वाटते 420 म्हणते नाही का. 420 म्हणजे 2 समसंख्या आणि 1 झिरो. बरं, मग आपण उलटं करून टाकू नाही का. 240 करून टाकू नाही का. 420चं 240. हे बा तू काय कर, 6 बेरी झाली पाहिजे साधारणतः, असं काहीतरी दिसते मला याचा अंदाज. तर तू 240 म्हणाला. 240. 240 आणि काय काही बी आपलं पाहतो बा. म्हणतो मी आता काय तर दुसरं काही पाहा अजून काही असेल तर, अजून काही कला दुसरं पाहतो मी काही सुचतो तोपर्यंत. तिथपर्यंत म्हणून तर पाळला. हो, नाही तर हे अंगारच पडते. 10,000 रुपये त्या चाबीवाल्याला देणं आहे आपल्याला. त्याला वापसही पाठवून आहे. हो, झालं मग आपलं फेलच वाटते आज. हो, जाय तू सांग तेवढं. बरोबर म्हणतो बा मग. हो, पासवर्ड 240 नाही का. बरोबर, ठीक आहे ठीक आहे. आम्ही ते काशीनाथ भाऊ मग काही सुचवलं का ते ना. शिवलाल भाऊ म्हणे अंदाजे टोला आहे म्हणे काहीतरी आपला. हो, 240 म्हणून पहा म्हणे. हो, कारण की 420 होतं तर त्याचं उलटं पालटं करा म्हणे. 240 लागला अंदाजे गोटा तर ठीक, नाही तर मग चला या म्हणे वापस. पहा बा म्हणून. तर आता 240 नाही का, बघते बा म्हणून. मला तर 100% गॅरंटी नाही वाटत. बरोबर ठीक आहे. खादर मॅडम इज कमिंग. पासवर्ड चेंज करना है. पासवर्ड इज किती 240. पासवर्ड इज 240. म्हणलं जमलं, उलटा गेलता वाटते बा आकडा. खादर मॅडम इज कमिंग. पासवर्ड इज 240. बोला जा आता काशीनाथ भाऊ, त्याला आवाज द्या लवकर. या म्हणा पटपट ते तिजोऱ्याच्या काय चाब्या बनवायचे बनवा, पटकन पैसा काढा म्हणा काय आहे तर. हो, चला म्हणलं आपण पाहून येऊ ना जरा. चला. हो, पण तुम्ही नंतर पहा ना. ते येऊन राहिलेत ना, मग टाइमपास काय करता अजून बसन. हे पोत कशी आहे ते पोत कशी आहे, हे घेऊ का ते घेऊ का. थांबा तुम्ही. सगळं आता एखादा म्हणून घेणंच आहे ना, आपलंच आहे ना आता हे. आता काय विषय राहिला का. तुम्ही राहू द्या. चला तिकडे बाहेर व्हा. त्याला बोलावणार तुम्ही आता. अजून फालतू असं आवाज यायचा त्याला तर अजून ते लुटेर आहे हुशार. हो, ते होय आपलं कसं बसलं पाहिजे की बसलं पाहिजे नाही का. हो, चला मग. हो, या द्यायला द्या आवाज लवकर. चला आपण तिकडे. चला बाहेर. नाही ना, तुमची एखाद्या भेट करून देतो मी त्याची. हो, त्याचं नाव कंदील आहे. कंदील आबोजी म्हणते त्याईले. सीताराम पवार नाव आहे त्या माणसाचं. हुबेहूब आवाज आहे ना हो तुमचा, बिलकुल सारखाच ना. तुम्ही एव्हा म्हणसाल की कमाल आहे राजे. हो, सांगतो ना तुम्हाला. सर ना काही सांगता येत नाही. त्याचा ऍक्सिडेंट झाला असं, जीप चेनली असेल त्याची. हो, माही बी चेनली होती. म्हणून सारखा येत असेल बहुतेक. काही सांगता येत नाही ना. असू शकते ना योगायोग. हो म्हणा, तसंही असते नाही का. हो, योगायोग समजा. हो, का निव्वळ योगायोग असू शकते समजा. बरं, मग ते झालं का ते तिजोरीचं चाला ना मग लवकर. मी चाबी बनवून देतो आणि मी मोकळा होतो. आला ना, आला मुकिंदा आला. चाललं मुकिंदा झालं का भाऊ. कुठं काय आपलं झालं सगळं. हो, झालं सगळं. हो, धरा द्यायचं हात आणि या मागा माया. चला चला चला. चला आता पाहिजा. हो, पट्टी पाहून घ्या बा म्हणला. हो, नाही तर मग दिसतेच ते. चला लवकर. दिसते का नाही असं नाही. पाहतच नाही म्हणलं. पाहिलं की 10,000 रुपये देणार नाही मी. असे काही पैसे हिंते नाही आहे त्याच्यात नाही, फक्त कागदपत्र आहे. चला आता. चला चला. काय करून राहिला म्हणा. काय काही उघडते का नाही. अरे भाऊ, काही जमते का नाही म्हणलं. का गोष्टीच्या फटाल्या होत्या का. अरे भाऊ. हो ना, पहिले पाहायला लागणार का म्हणले ते. हो, कसं काय आहे बा टेक्निक त्याचं. हो ना, हो ना. एक तर डोळे बंद आहे मग. थांबा तुम्ही. हो, बसते मेळ बसते.
मी काय म्हणतो, डोळे जर उघडले तर कसं 5 मिनिटात काम होते, काही विषय नाही आपल्यासाठी. पण तुम्ही म्हणता बुवा आता डोळे उघडायचे नाही, पहा बा मग आता. काही फरक नाही पडत बुवा. मी काही असं काही काय असा माणूस नाही की. तरी वाटलंच मध्ये काहीतरी नाटकं करूनच हे बा भाऊ, राहू द्या म्हणलं, नसेल उघडायची तर नाही. हो, पैसे 1 रुपया भेटणार नाही. तुम्ही उघडायचं अपेक्षाच करू नका. 10 मिनिटं नाही 15 मिनिटं लागले चालते. एक नाही, आम्ही भले म्हणतो, एक जर तुम्ही हे उघडून दाखवली तर आम्हाला दुसरी उघडायची आहे. 2 आहेत आमच्या. म्हणजे एका ह्याच्यानी अजून थोडेसे पैसे अदले आहेत. म्हणून म्हणतो पहा तुम्ही, 20,000 रुपये देऊन देऊ तुम्हाला. बगर पाहता तुम्ही उघडून द्या ते. म्हणजे 2 आहे का इथं? असं 2 आहे नाही? 2 काय ते इथं 7-8 आहे ना. थांब ना जरा, आता मला झालं ना, आम्ही विशेष नाही राहिला ना. फक्त चटकन काम कर. हो, ते काही त्याचा विषय नको करू तू. फटकन लवकर सुरू कर काम त्या. झालं पाहिजे तिकडे. हो, नाही याची तिकडून ते खादोड बाई. बरोबर, ठीक आहे ना, काही हरकत नाही. तसा अंदाज आला मला त्याचा, काही विषय नाही. ते थैली द्या भाऊ मापाशी, मी बसतो खाली इथं, घासघूस करून चाबी ओके करून देतो. 2 मिनिटात. बस आणा म्हणलं, थैली आणा इकडे. दे रे मला मुकीला. देऊन देते रे. चला बसा खाली, बसा, करा ते पटापट. लवकर करा, गडबड करा. झाले बाबा, हे काय कागद दिलेत? काय रे उजागणे? काय म्हणलं झुंबर? ती परीक्षा नाही का आजी? 9 साक्षरता अभियान, उल्हास 9 साक्षरता कार्यक्रमाची चाचणी आहे ना. 23 तारखेला रविवारी. जे निरीक्षक आहे ते निवडले नव्हते का? तर तुमचं नाव आहे ना, 5 जणांची परीक्षा आहे म्हणते. हे 5 जणांचे नाव आता मी तुम्हाला सांगायला आलो. रविवारी घरी राहा म्हणे. अलीकडे परीक्षा मागं कॅन्सल झाली, आता काही 23 ला आहे का रविवारी? मग त्यासाठी सांगायला आलो. आलो कसं, रविवारी पेन पेन्सिल हे ते सगळं तयार जा, पृष्ठ घेऊन पुढच्या म्हणे सांगून द्या म्हणे. नाही तर चालेल तसं तिकडे भैमुडी झाले. आता कसं भैमुडी मी आहे. त्याच्यानंतर तुम्ही अजून असे 4-5 जण 5 जण आहे म्हणते बा. बापा, हे नाव नसतं टाकलं पुरलं असतं. आता काय करा, आता काय हो ना. आता मी बरं ठीक आहे मी येतो ना मग पेपराले. हो, काय पृष्ठ पेन घेऊन पाहिजे ना. तेवढा आता इकडे लावा जा. कधी लावाच कुठे गेली? हो, काय दिसून नाही राहिले. कुठे आहे मला? घरी आहे का? द्या लावा त्याला मला घेऊन येता बरं मग. वगैरे ते गेलेले आहे, सकाळी गेले एसटीवर. हो, काय काम आहे म्हणे, कोणते कागद करतो मी जलताराचे का काहीतरी. आता मुंशीराम भाऊन ते गेले होते सकाळी एसटीनं. आता त्याला फोन लावून पाहतो, येता आणजा म्हणतो मग, नाही का? आताच करा फोन मग. हो, त्याला मला घेऊन येता. अजून झाड नाही राहायचं. लवका मी लवका. आता मला घरातून जा ना, त्यापेक्षा तू यानच लाव तू. म्हणा त्याला म्हणा, एक पृष्ठ पेन अजून काय काय पाहिजे ते सगळं सांगून दे. आणि समजा 2 जणीसाठी घेऊन ये म्हणा, एवढं सांगून दे. आता पाहिजे लावू ना. हो, 1 मिनिट. परीक्षेत पास झाल्या पाहिजे बरं. हो, थांबा 1 मिनिट. करा इथं काही रेंजला काही धरसोड करते. शिवल्याचा आत्ता फोन आला, अजून कटला. आता आला वाटते त्याचा डबल, नाही का? होणार तर पुढे काय करा सांगा ना ते आता. हॅलो, मी काय म्हणलो? खंदीला म्हणजे हॅलो, खंदीला म्हणजे हॅलो, खंदीला म्हणजे आहे का? कंदील सोय रे, कंदील सोय वाटते. फोन आला त्याला कोणाचा इथं. थांब आता पाहा लागेल काय बाबा, हे कुठं आणलं काय सांगावं यानं मुली. करते वाटते हे टकलं घोर करते वाटते. हॅलो, हा बंद करा. रेंज नाही. ठेव फोन, ठेव. कोण आहे ठेव फोन, ठेव. म्हणजे मी काय म्हणतो, अरे हॅलो, काय रेंज नाही का? हॅलो.